आषाढ महिना संपण्याच्या अगोदर ना म्हटलं काहीतरी आज गोड प्रकाराचं काहीतरी तळण तळूया. तर आषाढामध्ये आपल्या इकडे तर तळण तळलीच जाते. तर काहीतरी अशी नवीन नवीन प्रकारामध्ये आपण कापण्या करतो किंवा घारगे करतो, अशा गोड पुऱ्या वगैरे करतो. तर मी आज इथे काकडीचे घारगे बनवणार आहेत. तर मी इथे भोपळा न वापरता आज काकडीपासून आपण घारगे कसे करायचे आहेत तर ती रेसिपी मी तुमच्याशी शेअर करणार आहे. आणि व्हिडिओला पूर्ण बघा आणि आवडला असेल तर एक लाईक करा. तर चला मी आता रेसिपीची सर्व साहित्य दाखवते तुम्हाला. इथे मी पाऊण किलो काकडी घेतलेले आहेत, 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे, अर्धा वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे, 3 चमच मी रवा घेतला आहे, 1 वाटी मी इथे गूळ घेतलेला आहे बारीक चिरून, इलायची आणि बडीशोपची पावडर घेतली आहे 1 चमच, 2 चमच तीळ घेतले आहेत, चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि थोडीशी हळद घेतली आहे. चला तर आता आपण लवकरात लवकर सुरुवात करूया. आता सर्वात अगोदर आपण काकडीला छिलून घेऊया आणि छिलून त्याचे पाठचं आणि पुढचं कट करून घेऊया असं. तर मी आता तिन्ही पण काकडी असे कट करून घेणार आहे आणि याला पूर्ण छिलनीने छिलून घेऊया. तर ज्या प्रकारे तुम्ही भोपळ्याचे घारगे बनवता त्याच्यापेक्षाही चविष्ट आपले काकडीचे घारगे होतात. आणि एकदा तरी तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की आपले घारगे कसे झालेले आहेत. तर अशा प्रकारे आता मी पूर्ण काकडी अशी छिलून घेणार आहे. आता आपली काकडी चांगली छिलून झालेली आहे. आता आपण ह्याला खिसणीच्या साहाय्याने खिसून घेऊया. तर ह्याला आता मी खिसून घेणार आहे अशा प्रकारे. आता आपली काकडी चांगली खिसून झालेली आहे. चला आता आपण पुढची स्टेप दाखवूया. आता आपण हा काकडीचा खीस ह्याच्यामध्ये कढाईमध्ये आपण टाकून घेऊया. कढाई आपली गरम झालेली आहे. तर पूर्ण खीस मी ह्याच्यामध्ये आता परतून घेतलेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये गूळ टाकून घेऊया. तर तुम्हाला जितकं गोड हवं असेल तितकं तुम्ही ह्याच्यामध्ये गूळ टाकू शकता. ह्याला आता आपण 5 मिनिटं मिक्स करून घेऊया. तर 5 मिनिटानंतर आपलं गूळ चांगलं वितळलेलं आहे, बघू शकता. गुळातनं एकदम असं पाणी पाणी झालेलं आहे ह्याच्यामध्ये. तर आता आपण ह्याच्यामध्ये बाकीचे पण मसाले ऍड करून घेऊया. इथे इलायची आणि बडीशोपची पावडर आहे 1 चमच, हे आपण ह्याच्यात टाकून घेऊया. थोडीशी मी पाव चमच हळद घेतली आहे, ती सुद्धा ह्याच्यामध्ये टाकून घेऊया. इथे थोडंसं मी अर्धा चमच मीठ घेतलेलं आहे, ते पण टाकूया. आता ह्याला मी 5 ते 7 मिनिटापर्यंत ह्याला झाकण ठेवून शिजवून घेणार आहे चांगलं. हे थोडंसं मऊ झालं पाहिजे तोपर्यंत आपल्याला ह्याला पाणी थोडंसं आटेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे 5 ते 7 मिनिटं. तर बघू शकता आता मी 7 ते 8 मिनिटापर्यंत ह्याला चांगलं असं शिजवून घेतलेलं आहे आणि ह्याचा रंग सुद्धा एकदम सुरेखच आलेला आहे. आता ह्याला आपण थोडंसं थंड करून घेऊया आणि मग ह्याला आपण पिठामध्ये मिक्स करून मळून घेऊया पिठाला. तर आता हे आपलं पूर्ण थंड करून झालेलं आहे काकडीचं सारण. आता मी ह्याच्यामध्ये पीठ टाकून घेते. तर जास्त थंड न करता थोडंसं कोमटच आहे. आपण ह्याच्यामध्ये आता पीठ टाकून घेऊया. इथे 1 वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर हे पूर्ण पीठ मी ह्याच्यामध्ये टाकून घेते. त्याचबरोबर मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे अर्धा वाटी, ते पण आपण ह्याच्यात टाकून घेऊया. 2 ते 3 चमच मी रवा घेतलेला आहे, ते पण टाकूया. आता ह्याला मी पूर्ण असं मिक्स करून घेते. आता पूर्ण आपण ह्याला एकजीव करून घेऊया. आता हे सर्व मी एकदम असं एकजीव करून घेतलेलं आहे. थोडंसं घट्टसर झालेलं आहे, बघू शकता. आता आपण एका बाउलमध्ये ह्याला काढून घेऊया आणि ह्याला मळून घेऊया परत. तर
तर बघू शकता घाऱ्याचं पीठ आपलं चांगलं असं घट्टसर मळून झालेलं आहे. तर चला आता आपण ह्याचे घारे बनवून घेऊया. आता आपण हे छोटे छोटे गोळे घेऊन असे ह्याचे आपण घारे तयार करून घेऊया. तर ह्याच्यावरती मी थोडीशी अगोदरच तीळ लावून घेणार आहे. अशा प्रकारे मी आता ह्याच्यावरती तीळ लावलेली आहे. तर थोडेसे मीडियमच आकाराचे आपल्याला घारे ठेवायचे आहेत, जास्त जाड किंवा जास्त पातळ न करता. ह्याच्यावर आणखीन आपण थोडीशी तीळ टाकून घेऊया. असे दबले पाहिजे चांगले ह्याच्यामध्ये तीळ, नाहीतर तळते वेळेस कसे वरती निघून येतात तेलामध्ये. अशा प्रकारे आता मी सर्व घारे तयार करून घेणार आहेत. तर बघू शकता ह्याला मी अगदी जास्त जाड किंवा पातळ न करता मीडियम आकाराचं बनवून घेतलेलं आहे. तर चला आता अशाच प्रकारे आपण सर्व घारे करून घेऊया. आता तेल गरम झालेलं आहे, आपण तेलामध्ये आपले घारे सोडून घेऊया. आता याला चांगलं आपण मस्त असं तळून घेऊया तेलामध्ये. तर जास्त एकदम काळं न करता ह्याला थोडंसं ब्राऊनच तळून घेऊया. एकदम असे खुसखुशीत आपले घारगे तयारच होत आहेत. तर बघू शकता अशा प्रकारे तुम्ही सुद्धा घारगे एकदा तरी नक्की ट्राय करा. आणि आपले घारगे झाले कसे आहेत ते सुद्धा मला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करा. तर आता हे आपले मस्त तळून झालेलं आहे, ह्याला आपण काढून घेऊया. अशाच प्रकारे आपण घारगे तळून घेऊया. तर बघू शकता आपले घारगे तयार झालेले आहेत. तर मी हे काकडीपासून घारगे बनवलेले आहेत. तर काकडीचे घारगे तुम्हाला कसे वाटले आहेत ते कमेंट करून सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि मी एक पुरी तुम्हाला अशी आता तोडून दाखवते. एकदम खुसखुशीत आपले घारगे झालेलेच आहेत. तर बघू शकता एकदम मस्त झालेले आहेत आपले घारगे, एकदम खुसखुशीत झालेले आहेत. तर कसे झाले ते तुम्ही मला कमेंट करून सांगा.